नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 या विषयाचा एक व्हिडिओ पाहिलेला आहे। त्याच्यामध्ये जो भाग शिल्लक राहिलेला आहे किंवा शिल्लक राहिलेले प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पहिले 2 प्रश्न पाहिलेले आहेत आणि 3 प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। आपल्याला माहित आहे आपली पूर्ण प्रश्नपत्रिका 39 गुणांची आहे आणि वेळ 2 तास आहे। यामध्ये आवर सहित सर्वच्या सर्व प्रश्न तुम्हाला सोडवून दिलेले आहेत। चला तर मग आपण प्रश्नपत्रिका पाहूयात। आपण 2 प्रश्न अगोदर पाहिलेले आहेत। प्रश्न तिसरा ये आणि हा परीक्षेमध्ये कृतीवर आधारित असणार आहे। 2 कृती दिलेल्या असतील, त्यापैकी आपल्याला एक कृती सोडवायची आहे आणि त्या कृतीसाठी मार्क असतील आपल्याला 3 मार्क असतील। एकूण किती मार्कासाठी विचारली जाणार आहे ही 3 मार्कासाठी ही कृती विचारली जाणार आहे। 3 मार्कासाठी। प्रश्न पहिला काय दिलेला आहे पहा। बिंदू x हा त्रिकोणाच्या अंतर्भागात आहे। रेख XD, रेख XE, रेख XF काढले। रेख PQ समांतर रेख DE, रेख QR समांतर EF, तर सिद्ध करा रेख PR समांतर रेख DF। इथं आकृती दिलेली आहे। त्रिकोण DEF आणि X हा त्रिकोणाच्या अंतर्भागामध्ये दिलेला आहे। मग सिद्धता लिहिते वेळेस आपण सुरुवातीला त्रिकोण XDE मध्ये, आता त्रिकोण X पाहित XDE मी याला थोडंसं येलो कलर मध्ये दाखवलेलं आहे। XDE मध्ये PQ ही रेषा PQ समांतर कोणाला आहे DE ला। PQ समांतर DE हे कुठं दिलंय आपल्याला, मग फक्त इथं कारण लिहायचं आपल्याला। कुठं सांगितलेलं आहे, उदाहरणात दिलेलं आहे, म्हणजेच याचं पहिल्या चौकटीमध्ये आपण लिहिणार पक्ष। याचं कारण असेल पक्ष। मग आता दुसरी ओळ, तर इथंच कारण दिलेलं आहे बघा, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय। प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार आपल्याला सांगता येईल हे XP भागिले, बघा इथं आकृतीमध्ये XP भागिले PD बरोबर हे XQ भागिले QE, XQ भागिले QE आणि याचं कारण दिलेलं आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय। मग नंतर त्रिकोण XEF मध्ये, बघा इथं आकृतीमध्ये कोणता त्रिकोण आहे XEF म्हटलं तर मी हे परत याला अंडरलाईन करतो। हे इकडच्या बाजूचा हा त्रिकोण, त्रिकोण XEF मध्ये ही रेषा समांतर आहे आपल्याला सांगितलेलं आहे QR समांतर EF। हे QR रेषा EF ला समांतर आहे। हे कुठं सांगितलंय उदाहरणात, म्हणून याचं सुद्धा कारण काय असेल इथं पक्ष। नंतर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानं संगत बाजू लिहा, मग XQ भागिले QE, हे XQ भागिले QE, XQ भागिले QE बरोबर दुसरी बाजू कोणती XR भागिले RF, XR भागिले RF आणि याचं कारण हे वरचंच प्रमाणाचे मूलभूत प्रमेय। प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, मूलभूत प्रमेय, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय। हे समीकरण 1, समीकरण 2 याचं जर थोडंसं निरीक्षण केलं तर तुम्हाला लक्षात येईल। समीकरण 1 ची जी उजवी बाजू आहे कोणती XQ भागिले QE, हे अंडरलाईन करतो मी, आणि 2 मधली डावी बाजू XQ भागिले QE दोन्ही सारखेच आहेत। याचाच अर्थ याची उजवी बाजू याची डावी बाजू दोन्ही सारखे आहेत, म्हणजेच याची पहिल्याची डावी आणि दुसऱ्याची उजवी दोन्ही बाजू कशा असतील सारख्या असतील। म्हणून हे XP भागिले PD, XP भागिले PD बरोबर इकडची उजवी बाजू XR भागिले RF भागिले RF। कशावरून लिहिले 1 व 2 वरून, मग त्यावरून म्हणून रेख PR समांतर रेख DE प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास। संपलेलं आहे उत्तर। यानंतर प्रश्न तिसऱ्या मधलं दुसरी कृती पाहू। काय दिलेले आहे पहा। आकृतीमध्ये X आणि Y केंद्र असणारी 2 वर्तुळे परस्परांना बिंदू Z मध्ये बाह्यस्पर्शी आहेत। बिंदू Z मधून जाणारी छेदिका दोन्ही वर्तुळांना अनुक्रमे A व B बिंदूत छेदते, तर सिद्ध करा त्रिज्या XA समांतर त्रिज्या YB, त्रिज्या XA समांतर त्रिज्या YB। हे
सिद्ध करायचं आहे आपल्याला. त्रिज्या एक्स ए समांतर त्रिज्या वाय बी. हे सिद्ध करते वेळेस रचना दिलेली आहे आपल्याला. काय दिली रचना? रेख एक्स झेड. आता इथं बघा रचना आकृतीमध्ये दिलेलीच आहे, तर त्या पद्धतीने आपण रचना जे काही कंप्लीट करायला सांगितले ते आपण पूर्ण करून घेऊ. रेख एक्स झेड, हे रेख एक्स झेड आणि रेख वाय झेड काढले, म्हणून इथं काय लिहिता येईल आपल्याला? रेख एक्स झेड आणि दुसरा रेख वाय झेड काढा. सिद्धता स्पर्शवर्तुळांच्या सिद्धांतानुसार काय सांगता येते मग आपल्याला? एक्स वाय आणि झेड हे तीन बिंदू, आता इथं आकृतीत पाहिल्यावर लक्षात येते एक्स झेड आणि वाय कसे आहेत? तिन्ही बिंदू एकाच रेषेत आहेत, म्हणून इथं हे एकरेषीय बिंदू आहेत. इथं पहिल्या रिकाम्या जागी काय लिहू आपण? एकरेषीय बिंदू आहेत. एकरेषीय बिंदू आहेत. मग नंतर कोन एक्स झेड ए हा कुणाशी एकरूप आहे? बघा, विरुद्ध कोन एक्स झेड ए म्हणजे हा कोन एक्स झेड ए हा कोन याच्याशी असेल, मग ह्याचं नाव एक्स झेड ए एकरूप कोन. काय लिहिणार आहेत मग आपण? वाय झेड बी किंवा बी झेड वाय. बी झेड वाय, म्हणून इथं लिहिणार कोन बी झेड वाय विरुद्ध कोन. नंतर कोन एक्स झेड ए बरोबर कोन बी झेड वाय बरोबर ए अंश, म्हणजे ह्या कोणाचं माप, हे विरुद्ध कोन जे आहे याचं माप ए अंश गृहीत धरले. किती? ए अंश गृहीत धरलं, मानलं. मग रेख एक्स ए एकरूप रेख एक्स झेड. बघा इथं आकृतीमध्ये एक्स ए आणि एक्स झेड हे काय आहेत? एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. दोन्ही काय आहेत? एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. कारण काय लिहिणार इथं? एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. दोन्ही काय आहेत? एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. मग दोन्ही जर त्रिज्या सारख्या असतील तर आपल्याला माहित आहे इथं एक्स ए झेड मध्ये पायालगतचे कोन कसे असतात? एकरूप असतात. समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय सांगितलेलाच आहे, म्हणून कोन एक्स ए झेड बरोबर कोन एक्स झेड ए. दुसरा कोणता कोन असेल? एक्स झेड ए. एक्स झेड ए बरोबर ए अंश. कशावरून लिहिले? हे समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय. त्याचप्रमाणे वाय बी बरोबर इकडच्या ह्या त्रिकोणामध्ये बघा वाय बी, हे वाय बी बरोबर वाय झेड. वाय बी बरोबर काय असणार आहे? वाय झेड. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. याचं सुद्धा कारण काय असेल? एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. आपल्याला माहिती आहे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या सारख्याच असतात. मग आता 1 नंबर 2 नंबर झाल्यानंतर आता कोन बी झेड वाय एकरूप कोन कोणता असेल? बघा आता इथं बी झेड वाय म्हणजे हा जो ए गृहीत धरलेला आहे हा आणि इकडचा हा, दोन्ही पायालगतचे कोन कसे असतील? एकरूप असतील, म्हणून या कोणाचं नाव वाय बी झेड. बी झेड वाय बरोबर कोन वाय बी झेड बरोबर ए अंश. बरोबर काय लिहिणार आपण? दोन्ही कोन सारखेच आहेत. वाय बी झेड बरोबर ए अंश. आणि ह्याचं सुद्धा कारण काय असेल? समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय. समद्विभुज वर जे कारण दिलेलं आहे तेच त्रिकोणाचे प्रमेय किंवा एकरूप बाजू समोरील कोन एकरूप असतात. मग समीकरण 1, 2, 3 वरून कोणकोणते कोन एकरूप होतील? आता बघा इकडचा ए कोन आणि इकडचा बी कोन, म्हणजेच कोन एक्स ए झेड बरोबर दुसरा कोन असेल वाय बी झेड. कोन वाय बी झेड प्रत्येकाचं माप ए गृहीत धरलेलंच आहे, म्हणून त्रिज्या एक्स ए समांतर त्रिज्या कोणती असेल? वाय बी. हे काय त्रिज्या एक्स ए समांतर त्रिज्या. तर आता हे जे दोन कोन आहेत,
हे जे दोन घेतला कोण ए आणि कोण बी, हे दोन कोण एकरूप असतील. हे दोन एकरूप आहेत म्हणजेच रेषा समांतर आहेत. मग हे दोन कोणते कोण आहेत? व्युत्क्रम कोण. म्हणून इथं कारण लिहिणार एक्स ए समांतर त्रिज्या एक्स ए समांतर त्रिज्या वाय बी. त्याचं कारण असेल व्युत्क्रम कोण कसोटी. व्युत्क्रम कोण कसोटीने किंवा कसोटीनुसार, व्युत्क्रम कोण कसोटीनुसार हे दोन्ही कसे असतील? एकरूप असतील. हा तर प्रश्न तिसरा बी मध्ये. पहिलं इथं थोडी दुरुस्ती आहे. त्रिकोण एडीबी समरूप त्रिकोण एबीसी, त्रिकोण बीडीसी समरूप त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण एडीबी समरूप त्रिकोण बीडीसी. हे तीन त्रिकोण म्हणजे तीन वेगवेगळे त्रिकोण समरूप आहेत हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग त्यासाठी आपण सुरुवातीला तीन त्रिकोण आहेत, प्रत्येकामध्ये 90-90 अंशाचे कोण आहेत. म्हणजे काय इथं लक्षात येईल तुमच्या एडीबी म्हणजे काय वरच्या बाजूचा हा छोटा त्रिकोण आणि हा मोठा त्रिकोण. मग ह्या दोन त्रिकोणामध्ये सुरुवातीला पाहू आपण. सिद्धता लिहिते वेळेस सिद्धता त्रिकोण एडीबी, त्रिकोण एडीबी व त्रिकोण मोठा त्रिकोण एबीसी मध्ये, एबीसी मध्ये काय काय एकरूप आहे? कोण एडीबी म्हणजे एडीबी मध्ये काही इथं एडीबी मध्ये कोण डी 90चा आहे. कोण डी एकरूप कोण बी, मी शॉर्टकट मध्ये लिहितोय. प्रत्येकी कसं आहेत हे? प्रत्येकी 90 अंश. नंतर कोण ए एकरूप कोण ए, हो का, हा वरच्या बाजूचा ए म्हटलं तर तुम्हाला कोणता त्रिकोण हे लक्षात येण्यासाठी हा, हे वरच्या बाजूचा हे येलो कलर दिलाय हा, आणि हा पूर्ण एबीसी. दोन्ही त्रिकोणामध्ये कोण ए कसा आहे? कोण ए हा सामायिक कोण आहे. कोण ए एकरूप कोण ए, एकरूप कोण ए. त्याचं कारण लिहिणार आपण सामायिक कोण. दोन गोष्टी पुरेशा आहेत आपल्याला, दोन कोण एकरूप दाखवले म्हणून. त्रिकोण एडीबी, त्रिकोण एडीबी समरूप त्रिकोण एबीसी आणि कसोटी कोणती असेल? कोको समरूपता कसोटी. कोको समरूपता कसोटी. कोको समरूपता कसोटी. त्यानंतर दुसरे दोन त्रिकोण बघा. परत हा खालच्या बाजूचा त्रिकोण पाहू. कोणता? बीडीसी. एक मिनिट. हा त्रिकोण बीडीसी, हा बीडीसी आपण रंग न दिलेला आणि हा पूर्ण एबीसी. त्रिकोण बीडीसी, त्रिकोण बीडीसी व त्रिकोण मोठा त्रिकोण एबीसी मध्ये. याच्यामध्ये काय काय सारखं आहे? प्रत्येकी 90 अंशाचा एक कोण आहेच बघा. कोणता? याच्यात कोण डी म्हणजे इकडच्या बाजूने सुद्धा किती असेल? हा 90चाच आहे. कोण डी एकरूप कोण बी, प्रत्येकी 90 अंश, प्रत्येकी 90 अंश. आणि इथं कोणता सामायिक कोण असेल? आता हा मोठा त्रिकोण एबीसी आणि इकडचा, तर हा कोण सी. कोण सी एकरूप कोण सी. कोणता कोण? सामायिक कोण. सामायिक कोण. मग म्हणून हे दोन त्रिकोण बीडीसी समरूप त्रिकोण एबीसी याचं सुद्धा कारण असेल कोको समरूपता कसोटी. कोको समरूपता कसोटी. कोको समरूपता कसोटी. कोको समरूपता कसोटी. मग आपण काय करू? पहिला इथं दाखवलाय कोको समरूपता कसोटीनं, याला समीकरण 1, याला समीकरण 2 म्हणू. मग आता समीकरण 1 आणि समीकरण 2 वरून निरीक्षण केल्यानंतर लक्षात येते समीकरण 1 मध्ये इकडच्या बाजूला आहे त्रिकोण एबीसी आणि इथं सुद्धा काय 2 मध्ये सुद्धा त्रिकोण एबीसी.
मग आपल्याला त्रिकोणाच्या समरूपतेचा गुणधर्म माहित आहे. त्रिकोणाच्या समरूपतेचा गुणधर्म काय गुणधर्म आहे? पहिला दुसऱ्याशी समरूप, दुसरा तिसऱ्याशी समरूप. तर पहिला आणि तिसरा एकमेकाला समरूप असतात, म्हणून आपण त्या गुणधर्माला कोणता गुणधर्म म्हणतो? ट्रान्झिटिव्हिटी म्हणजेच संक्रमकता गुणधर्म. म्हणून 1 व 2 वरून डायरेक्ट लिहू शकतो आपण. 1 व 2 वरून काय सांगता येईल आपल्याला? मग त्रिकोण, दोन छोटे त्रिकोण राहिलेले, त्रिकोण एडीबी समरूप त्रिकोण बीडीसी समीकरण तिसरं म्हणून. म्हणजेच आपण तिन्ही उत्तर पहिला, दुसरा आणि तिसरा दाखवलेली आहेत. प्रश्न तिसरा बी मधील दुसरा प्रश्न. 6.4 सेंटीमीटर, हा प्रश्न. 6.4 सेंटीमीटर व्यास असणारे वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून व्यासा इतक्या लांबीवर बिंदू आर घ्या आणि बिंदू आर मधून वर्तुळास स्पर्शिका काढा. मग आता हे उदाहरण सोडवते वेळेस काय करावं लागेल आपल्याला? एक वर्तुळ काढावं लागेल. समजा आपण काढलं वर्तुळ. वर्तुळाच्या बाहेर एक बिंदू घ्या. कोणता? आर बिंदू घेतला. समजा हे वर्तुळाचं केंद्र आहे, इथे घेतला बिंदू आर. नंतर आर बिंदू घेऊन वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर काढायचं आहे? व्यास 6.4 सेंटीमीटर व्यास असणारं वर्तुळ आहे. तर केंद्रा म्हणजेच याची त्रिज्या येईल 3.2 सेंटीमीटर आणि याच्यापासून केंद्रापासून म्हणजे हे अंतर घ्यायचं आपल्याला 6.4 सेंटीमीटर. हे 6.4 सेंटीमीटर अंतर घेऊन नंतर ह्या वर्तुळ केंद्रापासून काय करायचं आपल्याला? याला स्पर्शिका काढायच्या. तर कृती तुम्हाला माहिती आहे. कृती काय करणार आहेत आपण? हे जे अंतर आहे, समजा इथं याला काहीतरी नाव देऊ. केंद्राला समजा एम नाव दिलं, इथं आर नाव दिलं. नाव कोणतंही देऊ शकता आपण. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इकडच्या बाजूला एक चाप मारणार, इकडच्या बाजूला एक चाप मारणार. दोन्हीकडं 2 चाप मारल्यानंतर म्हणजेच ह्या एम आरचा काय करणार आपण? दुभाजक काढणार. काय काढणार? दुभाजक. तो अंदाजे या ठिकाणी येईल असं गृहीत धरू. आणि नंतर बिंदू आर पासून वर्तुळाला काय काढायच्यात? मग स्पर्शिका. तर नंतर या ठिकाणापासून हा आर बिंदू समजा या ठिकाणी असेल, एवढ्या दूर असणार नाही, आपण अंदाजे अंतर घेतलेलं आहे. बिंदू आर या ठिकाणी असेल, एवढ्या दूर असणार नाही तो, अंदाजे जरी सांगितलं तरी. समजा इथं आर बिंदू आहे. मग आता नंतर आपण काय करायचं? कंपासमध्ये वर्तुळ केंद्रापासून हा लंब काढलेला आहे आणि हा लंब काढते वेळेस एक कृती माहिती आहे, अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेणे अशा पद्धतीनं. आणि नंतर इथून कंपास मध्ये वर्तुळ केंद्रापासून इथपर्यंतचं अंतर, किंवा वाटलं तर ह्याला बिंदू नाव देऊ टी. टी अंतर घेऊन दोन्हीकडे 2 चाप मारा आणि नंतर हे बिंदू आणि इकडचा आर बिंदू मोजपट्टीच्या साह्यानं जोडून आपण हे आपल्या काय होतील? स्पर्शिका होतील. ह्या असतील आपल्या स्पर्शिका. मग आता तुम्ही म्हणाल हे असं फक्त सांगितल्यामुळं लक्षात येणार नाही, तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण कृती जी काय आहे ती तुम्हाला मी पूर्ण कृती करून इथं दाखवणार आहे. चला तर मग आपण ती कृती पाहूया. ती कृती पाहण्यासाठी पहा इकडं, इथं आकृती तयार झालेली आहे. याला बिंदूला टी नाव दिलेलं आहे, केंद्र एम. तर पूर्णपणे सुरुवातीपासून तुम्ही ही आकृती पहा. वर्तुळाला वर्तुळाबाहेरील बिंदूतून स्पर्शिका काढणे. प्रथम काय करू आपण? 3.2 सेंटीमीटरचं त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढू.
कंपासमध्ये 3.2 सेंटीमीटर त्रिज्या घेतली आणि हे वर्तुळ काढले, 3.2 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढले. नंतर वर्तुळ केंद्रापासून 6.4 सेंटीमीटर लांबीवर बिंदू आर घेऊ. 6.4 सेंटीमीटर अंतरावर बिंदू आर घेतलेला आहे. त्याला नाव देऊ आर. आर नाव दिलेलं आहे. नंतर अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन एमआरच्या एका बाजूस एक कंस काढला. त्याचप्रमाणे तेवढंच अंतर कायम ठेवून दुसऱ्या बाजूस एक चाप काढला. दुसरा चाप परत अंतर तेच ठेवून एमआरच्या खालच्या बाजूस एक कंस काढू. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊ. अंतर कायम ठेवून यमला केंद्र समजू आणि परत त्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढू. 2 कंस काढलेले आहेत. नंतर मोजपट्टीच्या साहाय्यानं ह्या दोन्ही कंस ज्या ठिकाणी छेदतात तिथून एक रेषा काढू. हा काय झाला, एमआरचा लंबदुभाजक झाला. मग हे एमआरला ही लंबदुभाजक ज्या ठिकाणी छेदतो त्याला नाव दिलं आपण टी. नंतर एम आणि टीचं जेवढं अंतर आहे तेवढे अंतर घेऊन वर्तुळाला छेदणारे 2 कंस काढू. वरच्या बाजूला एक, इकडच्या बाजूला एक. एम टी अंतर एवढाले 2 कंस काढले. मग आता वर्तुळाला ज्या ठिकाणी छेदतात त्याला काहीतरी नाव देऊ. समजा या ठिकाणी नाव देऊ ए आणि खालच्या बाजूस इकडे नाव देऊ बी. वर्तुळाला नाव दिलं म्हणजे ज्या ठिकाणी कंस छेदतो त्या ठिकाणी बी. आणि नंतर आर बी जोडून घेतला. त्याचप्रमाणे आर ए सुद्धा जोडून घेऊ. आर ए जोडून घेतला. मग ह्या असतील आपल्या इष्ट स्पर्शिका आर ए आणि आर बी. अशा प्रकारे वर्तुळाबाहेरील बिंदू आर मधून वर्तुळास काढलेल्या स्पर्शिका आपण काढलेल्या आहेत आणि ह्या तुम्हाला पूर्णपणे लक्षात आल्या असतील, आलेल्याच आहेत. प्रश्न चौथा, सिद्ध करा साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. मग आता यामध्ये आपण काय केलं, एक त्रिकोण काढून घेतला. त्रिकोण एबीसी काटकोन त्रिकोण काढला. याला नाव दिलं एबीसी. हा त्रिकोण काढून घेतला इकडच्या बाजूला, काटकोन त्रिकोण एबीसी काढून घेतलेला आहे. एबीसी. मग या ठिकाणी कोणाचं माप धरलं गृहीत थीटा. हा 90चा कोन असेल. इकडचा हा कर्ण आहे. नंतर ही आहे कोणाच्या थीटाच्या समोरील बाजू, ही आहे कोणाच्या म्हणजेच थीटाच्या लगतची बाजू. मग आपल्याला माहित आहे साइन थीटा बरोबर कोन थीटाच्या समोरील बाजू भागिले कर्ण. मग समोरील बाजू कोणती आहे इथं AB. इथं AB भागिले AC हे साइन थीटाची किंमत. नंतर कॉस थीटा बरोबर माहिती आहे आपल्याला लगतची बाजू भागिले कर्ण. मग लगतची बाजू आहे हे BC आणि कर्ण आहे AC, म्हणजेच हे BC भागिले AC कॉस थीटाची किंमत आली. मग डावी बाजू गृहीत धरू साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर डावी बाजू घेतली. मग साइन वर्ग थीटाची किंमत साइन थीटाची किंमत AB भागिले AC कंसाचा वर्ग अधिक कॉस थीटाची किंमत BC भागिले AC कंसाचा वर्ग. मग परत ह्या वर्ग जो आहे अंशाला आणि छेदाला सेपरेट केला. AB वर्ग भागिले AC वर्ग दोघांचा वर्ग करा. इकडे सुद्धा दोघांचा वर्ग केला. AB चा वर्ग भागिले AC चा वर्ग. नंतर दोघांचा छेद सारखा आहे. छेद सारखा असल्यामुळं सारखा छेद आपण घेतला एक लसाव घेऊन AC वर्ग. अंश जशाच तसे लिहा AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. परंतु AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग बरोबर AC चा वर्ग हे पायथागोरसच्या प्रमेयाने आपल्याला माहिती आहे. मग AB वर्ग अधिक BC वर्ग ह्या दोन्हीच्या ऐवजी आपण लिहिलं AC चा वर्ग आणि छेद तर होता AC चा वर्ग. मग AC वर्ग कटून जाईल म्हणून उत्तर काय आलं 1 आणि हीच आपली उजवी बाजू दिलेली आहे. आता प्रश्न क्रमांक 4,
कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. यामध्ये आपल्याला 3 उपप्रश्न दिलेले असतील, तर त्यापैकी आपल्याला कोणतेही 2 सोडवायचे. तर 2 प्रश्न सोडवायचे आहेत. मग त्यामध्ये प्रत्येकी 4 गुणाचा एक प्रश्न असेल. असे एकूण 8 मार्काचे चौथा प्रश्न आहे. त्यामध्ये प्रश्न पहिला बघा. बिंदू 1,2 बिंदू Q 5,2 R 3,1 S 1,5 हे समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे सिद्ध करा. आपल्याला काय सिद्ध करायचं? हे जे दिलेले बिंदू आहेत हे समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवायचे. मग आपण काय करू? सुरुवातीला एक समांतरभुज चौकोन आपल्याला समजण्यासाठी आकृती काढू. इथं समांतरभुज चौकोन घेतला आपण. मग याला लागली जे काही नावं दिलेत ते बिंदूची नावं आपण इथं देऊ. काय नाव दिलेले आहेत? पहिला, आता समांतरभुज चौकोनाचे कोणत्याही एका दिशेने नाव देत चलू आपण. समजा याला P, दुसरा बिंदू Q, तिसरा R आणि इथं S, असे एकूण 4 बिंदू दिले. मग प्रत्येकाचे निर्देशक पण दिलेले आहेत. पहा इथं काय काय दिलेत निर्देशक. P चे निर्देशक पण दिलेले आहेत. P चे निर्देशक काय दिलेत? P चे निर्देशक इथे लिहितो मी 1,2. Q चे निर्देशक 5,2. R चे निर्देशक 3,1 आणि S चे निर्देशक 1,5. तर आपण काय करायचंय? अंतराच्या सूत्रानं आपल्याला हे दोन्हीही समोरासमोरील जे बाजू आहेत या समोरासमोरील बाजू सारखे अंतर आहेत का हे दाखवायचं. जर सारखे अंतर जर आले तर आपल्याला ते सांगता येईल की दिलेला चौकोन हा समांतरभुज चौकोन आहे. मग आपल्या समोरासमोरील बाजू कोणकोणत्या आहेत? आपल्याला PQ च्या समोरची बाजू कोणती आहे? PQ च्या समोर SR आणि दुसरी PS च्या समोर कोणती बाजू आहे? बघा हे PS च्या समोरची बाजू, PS च्या समोरची बाजू आहे. नाव तर बरोबर दिलेत आपण PQRS. तर समोरासमोरील बाजू PQ च्या समोरची बाजू SR आणि PS च्या समोरची बाजू QR म्हणा किंवा RQ म्हणा, कोणतेही म्हणू आपण. मग फक्त आपल्याला एवढं सिद्ध करायचंय, ह्या 2 बाजू सारख्या येतात का आणि ह्या 2 बाजू सारख्या येतात का. तर अंतराचं सूत्र आपल्याला माहित आहे. अंतराचं सूत्र काय आहे? अंतराचे सूत्र, आता प्रत्येकाला आपण निर्देशक लिहिणार नाहीत. अंतराचे सूत्र काय आहे? वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग, किंवा आपण वेगळ्या भाषेत असं पण सांगता येईल आपल्याला x च्या निर्देशकातील फरक त्याचा वर्ग अधिक y च्या निर्देशकातील फरक त्याचा वर्ग. मग आपण पहिलं अंतर काढून घेऊ. PQ बरोबर आता PQ चा x1 x2 गृहीत धरले तर हे काय असतील आपले? x1 x2 P आणि Q साठी x1 y1 हे असतील, किंवा 1 मिनिट, समजा हा असेल x1 y1, हा असेल x2 y2. PQ बरोबर काय लिहिता येईल मग? हे काही सूत्रानुसार किमती ठेवा. PQ बरोबर वर्गमुळात x2 किती आहे? 5 वजा 1 कंसाचा वर्ग अधिक y चे निर्देशक पण घ्या. काय आहेत हे? 2 वजा 2, वजा चिन्ह आल्याच्या नंतर कंस करू आपण, वजा 2 कंसाचा वर्ग. म्हणजेच वर्गमुळात 5 मधून 1 गेला, किती राहिले? 4 चा वर्ग अधिक 2 उणे उणे काय होईल? अधिक 2 अधिक 2 4, म्हणजेच 4 चा वर्ग.
4चा वर्ग अधिक 4चा वर्ग, 4चा वर्ग आला 16 अधिक 16 म्हणजेच वर्गमुळात मिळालं 32. आणि ह्याचं जर वर्गमूळ काढलं आपण तर काय लिहिता येईल आपल्याला, 16 दुनी 32 म्हणजेच 16 वर्गमुळात 2. 16 वर्गमुळात 2 समीकरण 1 म्हणायला. मग आता त्याचप्रमाणे परत तर आपण कोणतं अंतर काढले, PQचं. आता अंतर काढायचंय कोणतं, SRचं अंतर. कोणतं काढायचंय, SRचं अंतर. हा 1 मिनिट, या ठिकाणी काय असेल, 16 वर्गमुळात 2 नसून काय असणार आहे, याला बरोबर आपण वर्गमुळात 16 गुणिले 2 आणि 16चं वर्गमूळ जर काढलं तर काय येईल, ते 4 वर्गमुळात 2. आता PQ काढल्या, लागलीच आपण SR बाजू काढून घेऊ. SR बरोबर इकडच्या बाजूला लिहितो, SR बरोबर वर्गमुळात, आता परत सूत्र तर इथं लिहिलेलंच आहे, परत आपण ह्याला x1 y1 x2 y2 गृहीत धरू. आता हे असेल आपले x1 y1 असतील, हे x2 y2 असतील. काय सांगता येतील मग आपल्याला, x1 x2 वजा x1 3 वजा वजा 1 3 वजा वजा 1 कंसाचा वर्ग अधिक परत y2 ची किंमत y2 वजा y1 उणे 1 उणे कंसात उणे 5 कंसाचा वर्ग. याला सोडवून घ्या, वर्गमुळात 3 वजा वजा 1 म्हणजेच 3 अधिक 1 याचा वर्ग अधिक इकडं वजा 1 उणे उणे अधिक 5 कंसाचा वर्ग म्हणजेच 3 आणि 1 4चा वर्ग अधिक 5 मधून 1 गेला, इकडेही 4चा वर्ग बरोबर वर्गमुळात 16 अधिक 16 म्हणजेच वर्गमुळात 32. 32 लाच आपण असं लिहू शकतो 16 गुणिले 2 आणि 16चं वर्गमूळ निघेल 4 वर्गमुळात 2 समीकरण 2. मग आता या ठिकाणी समीकरण 1 व 2 वरून काय सांगता येईल आपल्याला, मग समीकरण 1 व 2 वरून एक बाजू तर सारखी झाली आपली, कोणती, PQ बरोबर SR. PQ बरोबर SR. आता त्याचप्रमाणे आपण परत दुसरं समीकरण सांगणार आहोत. कोणतं सांगायचंय दुसरं, कोणकोणत्या बाजू घ्यायच्यात आपल्याला, PQ बरोबर SR घेतलेली आहे. आता परत दुसरी बाजू कोणती घ्यायची आहे बघा आपल्याला, PS आणि QR घ्यायचे. PS आणि QR. मी इथं आकृती दिसेल असं इथं लिहितो. PS बरोबर परत तेच सूत्र, आता सूत्र काही लिहिण्याची गरज नाही, P आणि S. काय लिहिता येतं आता, P आणि S निर्देशक तेवढे घ्या, x2 वजा x1 y2 वजा y1 कोणत्यातूनही कोणतं वजा करा, x ची वजा बाकी y ची वजा बाकी. हा काय येईल मग इथं, 1 उणे उणे 1 PS घेतोय आपण, 1 वजा वजा 1 कंसाचा वर्ग अधिक उणे 2 उणे कंसात उणे 5 कंसाचा वर्ग. बघा काय येते ते, बरोबर वर्गमुळात
1 वजा वजा अधिक म्हणजे 1 अधिक 1 कंसाचा वर्ग अधिक हे उणे 2 अधिक 5 कंसाचा वर्ग म्हणजेच काय असेल हे 2 चा वर्ग अधिक 5 मधून 2 गेले 3 चा वर्ग 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग मग किती येते हे 2 चा वर्ग आला 4 अधिक 3 चा वर्ग आला 9 म्हणजेच 9 आणि 4 13 वर्गमूळ निघते का पहा वर्गमुळात 13 समीकरण ह्याला तिसरं दुकडची बाजू काढायची आपल्याला QR तर QR बरोबर आपण आकृती ठेवली समोरच QR चा x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 मग आता काय वर्गमुळात सूत्र तेच इकडे लिहिलेलंच आहे आपण हे काही सूत्र हा मग काय असेल इथं 5 वजा 3 5 वजा 3 कंसाचा वर्ग अधिक 2 वजा 1 कंसाचा वर्ग 2 वजा 1 तर बरोबर काय असेल मग हे वर्गमुळात 5 मधून 3 गेले 2 चा वर्ग अधिक 2 उणे उणे अधिक 1 चा वर्ग अधिक 1 कंसाचा वर्ग म्हणजेच वर्गमुळात 4 अधिक 2 आणि 1 3 चा वर्ग बरोबर किती येईल मग हे 4 अधिक 3 चा वर्ग 9 9 आणि 4 बरोबर तेच मिळेल आपल्याला पहिले जेवढं मिळालं तर तिकडचं 9 4 13 ही कशाची किंमत आली आपली QR ची QR बरोबर 13 ह्याला समीकरण चौथं मग समीकरण 3 व 4 वरून काय सांगता येईल मग आपल्याला समीकरण 3 व 4 वरून समीकरण 3 व 4 वरून कोणकोणत्या बाजू एकरूप झालेल्या आहेत आता PS बरोबर QR बघा जे सुरुवातीला आपण सांगितल्या होत्या त्या बाजू सारख्या आल्यात आणि ह्या कोणत्या आहेत समोरासमोरील बाजू घेतलेल्या आहेत दोन्ही पण सारख्या बाजू म्हणून चौकोन PQRS हा समांतरभुज चौकोन आहे समांतरभुज चौकोन आहे आणि PQRS जर समांतरभुज चौकोन असेल तर PQRS हे P, Q, R, S हे समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत कारण एवढं उदाहरण मोठं 4 मार्काचं उदाहरण आहे किती मार्काला येणार हे परीक्षेतलं विचारलेलं आहे 4 मार्कासाठी आपणाला विचारलेलं आहे प्रश्न चौथ्यातलं उदाहरण क्रमांक 2 हे सुद्धा 4 मार्कासाठी विचारलं जाणार आहे परीक्षेमध्ये म्हणजे विचारलेलंच आहे ह्या सराव पेपरमध्ये विचारले बोर्डाला सुद्धा 4 मार्कासाठी विचारू शकतात बघा प्रश्न काय A व B केंद्र असणारी दोन वर्तुळे परस्परांना बाह्यस्पर्शी असून केंद्र असणारे वर्तुळ या दोन्ही वर्तुळांना बाहेरून स्पर्श करते म्हणजेच या ठिकाणी C केंद्र असायला पाहिजे होतं C केंद्र असून C केंद्र असणारे वर्तुळ या दोन्ही वर्तुळांना बाहेरून स्पर्श करते जर AB बरोबर 3 BC बरोबर 3 CA बरोबर 4 असेल तर प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या काढायची आपल्याला इथे आकृती आपल्या समोरच दिलेली आहे मग आता या ठिकाणी आकृतीमध्ये थोडंसं निरीक्षण केल्यानंतर लक्षात येईल A आणि B केंद्र असणारी हो हे A केंद्र हे B केंद्र असणारी दोन वर्तुळ हे A केंद्र आणि हे B केंद्र असणारी हे दोन वर्तुळ परस्परांना बाहेरून स्पर्श करतात आणि
त्यांनाच सी केंद्र असणारं, इथं सी प्रिंट झालेलं नाही, तर हे काय सी केंद्र असणारे वर्तुळ म्हणजे हे वर्तुळ सी केंद्र असणारे वर्तुळ या दोन्ही वर्तुळांना बाहेरून स्पर्श करते. जर AB बरोबर 3, BC बरोबर 3, CA बरोबर 4, तर प्रत्येक वर्तुळाची काय काढायची आपल्याला त्रिज्या काढायच्या. प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या काढायच्या. मग आता त्रिज्या काढण्यासाठी मग आकृतीचं निरीक्षण केल्याच्या नंतर मग आता प्रत्येकाचे छेदनबिंदू सुद्धा दिलेले आहेत बघा. AB कुठं छेदतं इथं P या ठिकाणी, BC Q या ठिकाणी आणि AC R या ठिकाणी, हे नावं सुद्धा दिलेली आहेत. मग आता आपल्याला माहिती आहे, आता इथं दिलेलं काय आहे, AB अंतर दिले, टोटल अंतर दिले बघा. हे आपल्याला त्रिज्या दिली आहे का नाही. मग समजा आपण ह्याची त्रिज्या एक केंद्र असलेलीची त्रिज्या R1 म्हणू, इथं किंवा इथं बाजूला गृहीत धरू. समजा ABC केंद्र असणाऱ्या वर्तुळाच्या त्रिज्या ABC केंद्र असणाऱ्या वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे आता XYZ गृहीत धरा किंवा त्रिज्या आहेत म्हणून आपण त्याला R1 R2 R3 अशा गृहीत धरू. R1 R3 आहेत अशा गृहीत धरू म्हणजेच मानू. मग आता इथं आकृतीत बघा, इथं काय असेल R1, हे AR सुद्धा काय असेल हो R1च. मग B ची त्रिज्या आपण गृहीत धरली आहे R2, इथं सुद्धा असेल R2 आणि C ची त्रिज्या गृहीत धरली आपण R3 म्हणजे हे काय CR अंतर असेल, किती असेल R3, हे सुद्धा अंतर असेल इकडचं R3. म्हणजेच आता याच्यावरून आपल्याला समीकरण लिहिता येईल बघा. काय समीकरण लिहिता येईल आपल्याला, एकूण अंतर दिलेलं आहे आपल्याला, कोणतं अंतर दिलेलं आहे उदाहरणामध्ये अंतर दिलेले बघा, कोणते दिले तर AB दिले. AB बरोबर किती दिले, बघा AB बरोबर AB अंतर 3 आहे, नंतर BC अंतर सुद्धा 3 आहे आणि AC अंतर किंवा CA अंतर हे 4 दिले. हे सगळे अंतर दिलेले आहेत म्हणजे कोणते AB, BC आणि AC. मग आकृतीवरून आणि हे दिलेल्या ह्या माहितीवरून आपल्याला काय सांगता येते हो, AB बरोबर बघा, AB बरोबर काय लिहिता येईल आकृतीवरून R1 अधिक R2 लिहिता येईल का. AB बरोबर R1 अधिक R2 आणि याची किंमत किती दिली आहे AB ची 3. याला समीकरण 1 म्हणू आपण. तसंच BC अंतर बघा, हे BC, B पासून C पर्यंतचं अंतर म्हणजे BC अंतर दिलेलं आहे आपल्याला 3. म्हणजेच BC बरोबर काय असेल R2 अधिक R3 बरोबर याचं सुद्धा अंतर 3च आहे. याला समीकरण 2 म्हणू आपण. समीकरण 2. नंतर तिसरं आहे AC. इथं आकृतीत बघा A पासून C पर्यंतचं अंतर म्हणजे R1 आणि R3, R1 अधिक R3 बरोबर हे अंतर दिले 4. समीकरण 3. काय करू, थोडंसं जर इथे निरीक्षण केलं तर लक्षात येईल R1 R2 R3 प्रत्येकामध्ये आहे. मग आपण या तिघांचीही बेरीज करू. या तिघांचीही बेरीज करू. तिघांची जर बेरीज केली, समीकरण 1 2 3 ची बेरीज करू. समीकरण 1 अधिक 2 अधिक 3 तिघांची बेरीज करू. मग आता ह्याची काय लिहिता येईल, मग हे R1 अधिक R2 हे काय पहिलं समीकरण अधिक दुसऱ्याची डावी बाजू R2 अधिक R3 अधिक तिसरं कोणतं आहे R1 अधिक R3. बघा लक्षात येते काय, हे पहिलं, हे दुसरं, हे तिसरं डाव्या बाजू बरोबर यांच्या उजव्या बाजू पण लिहा. काय काय आहेत उजव्या बाजू, 3 अधिक 3 अधिक 4. मग आता इथं थोडंसं जर आपण विचार केला तर सारख्या सारखे जे काही घटक आहेत त्यांची काय होईल, सारखे सारखे घटक आहेत त्यांची बेरीज होईल. बघा हे R1, इकडं R1 आहे, इथं R1 आहे. किती वेळेस R1 किती वेळेस आहे इथं 2 वेळेस आहेत R1 2 वेळेस.
R2 किती वेळेस आहे? हो काय, 2 वेळेस आहे R2. R3 किती वेळेस आहेत? ते पण 2 वेळेस आहेत. म्हणजेच यांची काय होईल बेरीज? सगळ्यांची बेरीज काय होईल? 2R1 अधिक 2R2 अधिक 2R3 बरोबर उजव्या बाजूंची बेरीज करा. 3 आणि 3 6 10. मग ह्या सगळ्यामधून 2 न भागाकार करू पूर्ण समीकरणाला. काय सांगता येईल मग? R1 अधिक R2 अधिक R3 बरोबर 10 भागिले 2 म्हणजेच 5. हे समीकरण मिळालं आपलं चौथं. समीकरण 4. मग आता काय करू आपण? R1 अधिक R2 ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवूया बघा. किती आहे R1 अधिक R2 ची किंमत समीकरण 1 मध्ये? 3. मग डायरेक्ट इथं 3 किंमत ठेवू. डायरेक्ट उत्तरच येऊन जाईल आपल्याला. 3 अधिक R3 3 अधिक R3 बरोबर 5. तर R3 बरोबर 5 वजा 3 म्हणजेच R3 बरोबर काय मिळालं? 2. एकाची त्रिज्या मिळाली बघा आपल्याला. एकाची त्रिज्या मिळाली R3. आता नंतर याच समीकरणामध्ये परत आपण काय करू? ह्या दोघांची किंमत ठेवू. आपल्याकडे आहे कुणाकुणाची? R2 अधिक R3 पण आहे बघा. हे काही R2 अधिक R3 ची किंमत मी इकडेच लिहितो मी. काय किंमत आहे? याच समीकरण 4 मध्ये हे R1 जसे असतं तसे घेऊ आपण. R1 प्लस बघा इथं अंडरलाईन केले मी. R2 अधिक R3 समीकरण 2 वरून किंमत ठेवली आपण. काय आहे? 3 अधिक 3 बरोबर किती येणार आहे? 5 दिलेलंच आहे की. तर R1 बरोबर 5 वजा 3 म्हणजेच R1 बरोबर 2. काही दुसरी त्रिज्या पण मिळाली आपल्याला. मग R1 मिळालंय, R3 मिळाले. मग आता हे R1 आणि R3 च्या किमती ह्या समीकरण 4 मध्ये टाकून द्या. डायरेक्ट R2 ची किंमत मिळेल. किंवा R2 काढण्यासाठी समीकरण 1 मध्ये ठेवा R1 ची किंमत. त्याच्यावरूनही चालता येईल. समीकरण 1 वरून. आता ही किंमत कुठून ठेवली आहे बघा. हे वाटलं तर इथं कारण देऊ कंसामध्ये. 3 किंमत कशावरून ठेवली? R1 अधिक R2 ची. R1 अधिक R2 ची 1 वर. मी इथं कंसात सांगतो. नंतर इथं परत समीकरण 4 वरूनच हे 3 कुठून ठेवले? R2 अधिक R3 2 वरून. 2 वरून म्हणजे समीकरण 2 वरून. आता समीकरण 1 वरून. समीकरण 1 वरून काय आहे? समीकरण 1 R1 अधिक R2 बरोबर R1 अधिक R2 बरोबर 3. पण R2 ची किंमत आहे 2. 2 अधिक R2 बरोबर 3 म्हणून R2 बरोबर 3 मायनस 2. तर R2 बरोबर 3 मधून 2 गेला. किती राहिले? 1. हे तिन्ही किमती मिळालेल्या आहेत आपल्याला. R1 मिळाली, R2 मिळाली आणि R3. आपल्याला प्रश्न काय विचारलेला होता? तिन्ही किमती मिळालेल्या आहेत. कोणकोणत्या किमती आहेत बघा. हे R1 इथं असेल, हे R2 दुसरा आणि हे R3 तिसरा. मग फक्त शेवटी उत्तर लिहायचंय. काय लिहिणार आहेत उत्तर आपण? तिन्ही वर्तुळांच्या त्रिज्या. तर A केंद्र B केंद्र अनुक्रमे काय गृहीत धरले इथं? R1 R2 R3. मग शेवटी उत्तरामध्ये एक ओळ लिहू टाकू आपण. एक केंद्र असणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या बरोबर, कारण उत्तराला अर्धा मार्क असतोच. एक केंद्र असणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या काय गृहीत धरली होती? एक केंद्रासाठी R1 किती आली आहे? 2 सेंटीमीटर. नंतर B केंद्र असणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या बरोबर काय गृहीत धरली होती? B साठी R2 किती आले? 1 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर. आणि तिसरं C केंद्र असणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या बरोबर C साठी गृहीत धरलं होतं R3 आणि R3 ची किंमत आली 2 सेंटीमीटर. हे एकूण 4 मार्काचा प्रश्न आहे. आहे चौकोन ABCD मध्ये बाजू BC समांतर बाजू AD, कर्ण AC आणि कर्ण BD परस्परांना P बिंदूत छेदतात जर
AP बरोबर 1/3 AC तर सिद्ध करा. DP बरोबर 1/2 BP हे सिद्ध करायचे. तर आता इथं आकृतीमध्ये काय काय दिले बघा आपल्याला. चौकोन ABCD मध्ये ABCD मध्ये बाजू BC ही खालची बाजू BC आणि बाजू AD ही एकमेकाला समांतर आहेत, म्हणजेच हा समलंब चौकोन आहेत आणि त्याचे कर्ण परस्परांना कुठं बिंदू P मध्ये छेदतात. तर सिद्ध करायचंय आपल्याला. DP बरोबर DP हे साध्य असणार आहे आपलं. साध्य काय असेल? DP बरोबर 1/2 BP. मग प्रथम सिद्धता लिहिते वेळेस आपण काय काय दिलेलं आहे त्याच्या आधारे लिहू आपण. दिलेलं काय आहे इथं बघा. हे AP बरोबर 1/3 AC. AP बरोबर 1/3 AC. 1/3 AC. मी काय करतो, ह्या 3 ला इकडे घेतो. काय लिहिता येईल? हे 3 AP बरोबर AC लिहिता येईल असं आपल्याला. 3 AP बरोबर AC. परंतु आकृतीचं जर निरीक्षण केलं, इथं आकृतीचं जर निरीक्षण केलं तर AC बरोबर हे A पासून C पर्यंतचं अंतर, म्हणजेच हे पूर्ण इथून एवढं अंतर हे काय असेल? हे AP अधिक PC आपल्याला लिहिता येते. AP अधिक PC म्हणजेच AC बरोबर आकृतीवरून आपण असं लिहू शकतो, AP अधिक PC. AP अधिक PC का? तर P बिंदू हा कुणाच्या A आणि C च्या दरम्यान आहे, म्हणजे APC दरम्यानचा गुणधर्म. AC बरोबर AP अधिक PC. मग परत ही AC ची किंमत वर ठेवा इथं या AC च्या ठिकाणी. म्हणजे काय सांगता येईल आपल्याला? 3 AP बरोबर हे AC च्या ऐवजी इकडची किंमत AP अधिक PC. AP अधिक PC. हे जर AP डावीकडे गेलं तर काय सांगता येईल आपल्याला? हे 3 AP वजा AP बरोबर PC बरोबर काय राहिलं? PC. 3 मधून 1 गेला म्हणजेच काय असेल? 2 AP बरोबर PC. 2 AP बरोबर PC. मग आता आपण हे जर PC डावीकडे घेतलं तर भागाकारात जाईल आणि हे 2 इकडचं भागाकारात जाईल, म्हणजेच याला कसं लिहू शकतो आपण? AP भागिले PC बरोबर 1/2. ह्याला समीकरण 1 म्हणू, कारण हे पुढे आपल्याला याचा वापर करायचा आहे. आता या दोन त्रिकोणामध्ये त्रिकोण APD ह्या वरच्या बाजूचा त्रिकोण APD राईट केलेला आणि दुसरा त्रिकोण आहे CPB हे खालच्या बाजूचा. या दोन त्रिकोणामध्ये त्रिकोण APD व त्रिकोण CPB मध्ये परत एकरूप घटकांची यादी करा. कोणकोणते कोण सारखे? इथं विरुद्ध कोण इथं हे वरच्या बाजूचा कोण, हा इकडचा कोण, म्हणजे कोण P एकरूप कोण P. कोण P एकरूप कोण P. पूर्ण नाव लिहिलं तरी चालेल, हेच वाटलं तर कसं लिहिणार आहेत? कोण APD हे असं नको वाटलं तर ठीक आहे, आपण काय लिहू? पूर्ण लिहू. कोण APD एकरूप कोण कोणता असेल? CPB. कोणता कोण आहे हा? विरुद्ध कोण. विरुद्ध कोण एकरूप असतात आपल्याला माहिती आहे. नंतर कोण PAD एकरूप कोण PCB. बघा आता PAD म्हणजे कोणता? PAD इकडचा PAD एकरूप कोण PCB म्हणजे इकडचा कोण. कारण ह्या दोन रेषा समांतर आहेत, ही त्याची AC काय असेल? छेदिका असेल. म्हणजेच कोणते कोण झाले? हे व्युत्क्रम कोण. कोण PCB व्युत्क्रम कोण. मग आपल्याला एवढं पुरेसं आहे. मग दोन कोण झाले, कसोटी पाठच आहे आपल्याला, म्हणून त्रिकोण
त्रिकोण एपीडी समरूप त्रिकोण सीपीबी. बघा, हा वरचा आणि हा खालचा त्रिकोण, दोन त्रिकोण समरूप झाले. कशानं? कोको समरूपता कसोटी. कोको समरूपता कसोटी. कोको समरूपता कसोटी. दोन त्रिकोण जर एकरूप असतील तर आपल्याला माहिती आहे त्यांच्या संगत बाजू कशा असतात? प्रमाणात असतात. मग इथं वाटलं तर तिन्ही बाजू घेऊ आपण. एपी भागिले सीपी बरोबर पीडीच्या ऐवजी आपल्याला नंतर डीपीचं गरज आहे, म्हणजे उलट घेऊ. डीपी भागिले इकडे सुद्धा काय असेल? बीपी. डीपी भागिले बीपी बरोबर तिसरी बाजू कोणती राहिली आता? तिसरी बाजू आणखीन एडी भागिले सीबी. पण ह्याची काही गरजच नाही आपल्याला. आहे का काही आवश्यकता याची? याची काही आवश्यकता नाही. आणि याचं कारण काय लिहिणार आहेत आपण? याचं कारण समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. संगत बाजू. मग आता ह्या ज्या बाजू आहेत एपी भागिले सीपी बरोबर डीपी भागिले बीपी. ह्या सीपीलाच आपण पीसी सुद्धा म्हणू शकतो. ह्याला समीकरण 2 म्हणू. याला समीकरण 2. आता एक काय होतं बघा बरं आपलं समीकरण 1 एपी भागिले पीसी. एपी भागिले पीसी. किंवा आता वाटलं तर परत ह्याला लिहितो एपी भागिले हे सीपी म्हणजेच काय? पीसी. एकच आहे की. पीसी बरोबर डीपी भागिले बीपी. डीपी भागिले बीपी हे परत लिहिलं. मग आता नंतर ह्या एपी भागिले पीसी ची किंमत समीकरण 1 मध्ये आहे. किती दिली आहे? 1/2. म्हणजेच 1/2 बरोबर डीपी भागिले बीपी. डीपी भागिले बीपी. डीपी भागिले बीपी. तिरकस गुणाकार करा म्हणजेच बाजूच्या अदला बदल पण करू. डीपी बरोबर हे भागाकारातलं इकडं गुणाकारात जाईल. 1/2 डीपी बरोबर 1/2 बीपी. डीपी बरोबर 1/2 बीपी. 1/2 बीपी म्हणजेच. आणि हे सिद्ध करायचं आपल्याला हेच होतं का? पहा, साध्य आपण लिहिलेलं आहे बघा. कुठं? वैध साध्य दिलेलं आहे आपलं. डीपी बरोबर 1/2 बीपी हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. या प्रश्नपत्रिकेतील शेवटचा प्रश्न 5वा. कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे आपल्याला. प्रत्येकी 3 गुणासाठी असेल. 3 गुणासाठी हा प्रश्न आहे. मग आता यामध्ये पहिला प्रश्न दिलाय त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एलएमएन. त्रिकोण एबीसी मध्ये AB बरोबर 5.5, BC बरोबर 6, CA बरोबर 4.5 आणि BC भागिले MN गुणोत्तर दिले 5/4. तर त्रिकोण एबीसी व त्रिकोण एलएमएन काढा. मग आपल्याला इथं एबीसीच्या पूर्ण बाजू दिलेल्या आहेत. त्रिकोण एबीसीच्या पूर्ण बाजू दिल्या. त्याच्यावरून मग त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण LMN हे दिलेलं आहे. LMN. मग आपल्याला माहिती आहे दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. मग ह्याच्या संगत बाजू सांगू आपण. AB भागिले LM बरोबर BC भागिले MN बरोबर पहिला आणि तिसरी AC भागिले L. या 3 बाजू समरूप त्रिकोणाच्या कोणत्या बाजू आहेत? ह्या संगत बाजू. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू हे आपण पहिल्या पाठामध्ये पाहिलेलं आहे. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. मग आपण काय करू? ह्याच्या ज्या किमती दिल्यात त्या सगळ्याच किमती ठेवू. वर दिल्यात बघा. AB ची किंमत दिली आहे, BC दिलेला आहे आणि AC म्हणजेच CA दिलेला आहे.
आता AB ची किंमत किती 5.5 भागिले LM बरोबर 6 भागिले MN बरोबर AC दिले किती 4.5 भागिले LN आणि बरोबर आणखी गुणोत्तर एक दिले बघा हो काही BC भागिले MN किती दिले हो का इथं आहे BC भागिले MN आपल्याकडे म्हणजे ह्याच्या बरोबरच ही सुद्धा किंमत ठेवता येते आपल्याला किती 5 भागिले 4 5 भागिले 4 मग आता याच्यावर तिरकस गुणाकार करून डायरेक्ट किमती काढता येतील म्हणून आपण इथे किमती काढू हो का हे पहिल्याची आणि शेवटच्याचा गुणाकार करू काय येईल मग हे पहिल्याचा आणि शेवटच्याचा गुणाकार करा तिरकस गुणाकार करा काय येईल मग हे LM बरोबर डायरेक्ट लिहितो मी LM बरोबर हे इकडं आलं मग हे काय असेल इकडं 4 गुणाकारात जाईल 5 भाग करात जाईल म्हणजे 5.5 गुणिले 4 भागिले 5 याला संक्षिप्त रूप द्या 5 एक 5 5 एक 5 1.1 1.1 गुणिले 4 म्हणजेच 11 चौक 44.1 स्थळांनी 4.4 LM ची किंमत मिळाली तसेच MN बरोबर दुसरी पण किंमत काढून घेऊ आपण MN बरोबर तिरकस गुणाकार करून काय असेल 6 गुणिले 4 भागिले 5 साइन चौक 24 भागिले 5 म्हणजेच 24 भागिले 5 द्या संक्षिप्त रूप हा 1 मिनिट दुसरी किंमत काय घेतली आपण LM पहिली कोणती घेतली होती LM दुसरी कोणती आहे MN तर 24 भागिले 5 देऊ भाग पाऊण चौक 20 किती उरले 4 उरले दशांश दिला 40 झाले 45 40 म्हणजे हे 4.8 सेंटीमीटर हे 4.4 सेंटीमीटर आणि तिसरी बाजू कोणती आहे आता हे LN काढून घ्या LN बरोबर परत तिरकस गुणाकार 4.5 गुणिले 4 4.5 गुणिले 4 भागिले 5 5 एक 5 5 नम 45 पण कसे 0.9 9 चौक 36 एक 3.6 सेंटीमीटर म्हणजे आपल्याला आता इथं सर्व किमती मिळालेल्या आहेत कोणकोणत्या हे काही LN ची किंमत मिळाली 3.6 MN ची मिळालेली आहे 4.8 आणि LM ची पण मिळालेली आहे 4.4 म्हणजे ह्या तीन किमती जर माहिती असतील तर त्रिकोण आपल्याला काढता येतो आणि पहिल्या तीन किमती तर दिलेल्याच आहेत ABC च्या तर आहेतच हो काही 5.5 6 आणि 4.5 मग आता इथं त्रिकोण कसा काढायचा ते आपण खूप अगोदर म्हणजेच जवळपास 7वी पासून शिकलेला आहे तरी सुरुवातीपासून कृती पाहू आपण जे की आपल्याला माप दिलेले आहेत तोच त्रिकोण काढायचा आहे समरूप त्रिकोण काढायचे पहिल्याचा दुसरा त्रिकोण समरूप आहे ते दोन्ही त्रिकोण काढायचे आहेत आपल्याला प्रथम काय करू आपण त्रिकोण ABC काढून घेऊ त्रिकोण ABC काढण्यासाठी प्रथम एक बिंदू घेतला त्याला नाव देऊ B 6 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढू त्याला नाव देऊ C त्याला नाव दिलं C नंतर कंपास मध्ये 5.5 अंतर घेऊन BC च्या एका बाजूस कंस काढू एक कंस काढला BC च्या एका बाजूस नंतर कंपास मध्ये 4.5 अंतर घेऊन BC च्या त्याच बाजूस त्याला छेदणारा दुसरा कंस काढला आणि दोन कंस ज्या ठिकाणी छेदतील त्या ठिकाणी आपला बिंदू E असेल त्या ठिकाणी नाव देऊ E नंतर बिंदू B आणि A मोजपट्टीच्या सहाय्याने जोडून घेऊ तसेच बिंदू C आणि A मोजपट्टीच्या सहाय्याने जोडून घेऊ हा असेल आपला इष्ट त्रिकोण ABC आता त्रिकोण LMN काढू त्रिकोण LMN काढते वेळेस सर्वात मोठी बाजू 4.8 पाया घेऊ मग सुरुवातीला एक बिंदू LMN ची माप पण दिलेली आहेत आपल्याला 4.8 4.4 आणि 3.6 सर्वात मोठा बाजू MN
बिंदू एम घेऊ अगोदर, बिंदू एम, आणि बिंदू एम मधून 4.8 सेंटीमीटर लांबीचा एक रेषाखंड काढू. 4.8 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढू आणि दुसऱ्या बाजूला नाव देऊ एन किंवा एम एन. 4.8 सेंटीमीटरचा काढला, इथं नाव द्या एन. नंतर कंपासमध्ये 4.4 अंतर घेऊन एम एनच्या एका बाजूस कंस काढला. परत कंपासमध्ये 3.6 अंतर घेऊन एम एनच्या त्याच बाजूस त्या पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढला आणि दोन कंस ज्या ठिकाणी छेदतील त्याला नाव दिलं एल, बिंदू एल. नंतर एम आणि एल मोजपट्टीच्या सहाय्यानं जोडून घेऊ, तसेच एन आणि एल मोजपट्टीच्या सहाय्यानं जोडून घेऊ. हा दुसरा त्रिकोण एल एम एन मिळाला आणि त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण एल एम एन हे दोन्ही त्रिकोण कसे आहेत, एकमेकाला समरूप आहेत. आपल्याला एबीसीच्या बाजू दिल्या होत्या, त्यावरून आपण एल एम एनच्या बाजू काढल्या आणि दोन्ही त्रिकोणाची रचना केलेली आहे. दोन्ही त्रिकोणाची रचना. जर टॅन थिटा बरोबर 1 तर साइन थिटा अधिक कॉस थिटा भागिले सेक थिटा अधिक कोसेक थिटाची किंमत काढा. 3 मार्कालाच विचारलेला आहे हा सुद्धा प्रश्न. 3 मार्कासाठी काय दिलेलं आहे आपल्याला, टॅन थिटा बरोबर 1 दिले. आता याचं उत्तर लिहिते वेळेस खूप सोपा प्रश्न आहे. टॅन थिटा बरोबर 1, टॅन थिटाची किंमत 1 दिली आहे, परंतु आपल्याला माहिती आहे टॅनच्या कोणत्या गुणोत्तराची किंमत 1 आहे. कोणत्या गुणोत्तराची किंमत 1 आहे, 45 बरोबर 1. हे आपल्याला माहित आहे टेबलवरून. टॅनच्या 45 गुणोत्तर, टॅन 45 बरोबर 1. मग दोघांच्या उजव्या बाजू सारख्या आहे म्हणून डाव्या सुद्धा सारख्याच असतील. टॅन थिटा बरोबर टॅन 45, टॅन थिटा बरोबर टॅन 45, म्हणजेच थिटा बरोबर काय मिळेल आपल्याला, फक्त थिटा बरोबर 45 अंश. मग आता थिटा बरोबर 45 अंश आहे, मग थिटा बरोबर 45 अंश जर मिळाला मग डायरेक्ट आपल्याला बाकीच्या किमती सांगता येतील. मग आता किमती कोणत्या कोणत्याच्या गरजेचे आहेत आपल्याला, साइन थिटा बरोबर 45 म्हणजे साइन थिटा दिलेला आहे आपल्याला, तर साइन 45 ची किंमत थिटा बरोबर 45 ठेवू आपण. कशाची किंमत काढायची आपल्याला, साइन थिटा अधिक कॉस थिटा भागिले सेक थिटा अधिक कोसेक थिटा. सेक थिटा अधिक कोसेक थिटा याची किंमत विचारलेली आहे आपल्याला. बरोबर, फक्त थिटाच्या ठिकाणी काय करू आपण, 45 किंमत ठेवत चलू. म्हणजेच इथं काय असेल, साइन 45 अधिक कॉस 45, कॉस 45 भागिले काय आहे, सेक 45, सेक 45 अंश अधिक कोसेक 45, कोसेक 45 अंश. आपण टेबलच्या सहाय्यानं किमती माहिती आहेत आपल्याला. साइन 45 ची किंमत 1 भागिले वर्गमुळात 2 अधिक कॉस 45 ची किंमत सुद्धा 1 भागिले वर्गमुळात 2 भागिले सेक 45 ची किंमत, सेक 45 ची किंमत किती आहे, हा सेक 45 ची किंमत वर्गमुळात 2, वर्गमुळात 2 अधिक कोसेक 45 ची किंमत सुद्धा वर्गमुळात 2. बरोबर, काय येईल मग इथं, वर्गमुळात 1 भागिले वर्गमुळात 2 अधिक 1 भागिले वर्गमुळात 2, दोघांचा छेद सारखा आहे. 2 भागिले वर्गमुळात 2 भागिले 2 वर्गमुळात 2, 2 वेळेस असल्यामुळे करणीची बेरीज आपल्याला माहिती आहे. म्हणजेच हे गुणिलेच्या ऐवजी भागिले लिहू आपण. 2 भागिले वर्गमुळात 2 गुणिले 1 भागिले 2 वर्गमुळात 2. परत 2 2 काय होईल, कटून जाईल, म्हणून काय राहिलं शिल्लक, 1 भागिले वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2, म्हणजेच काय असेल, फक्त 2. वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे 2, म्हणून उत्तर असेल 1/2 भूमिती. या विषयाची 40 मार्काची प्रश्नपत्रिका पूर्णपणे सोडवलेली आहे. पहिल्या 2 प्रश्नाची लिंक मी याच डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. परत याची जी काही PDF आहे, जे काही प्रश्नपत्रिका प्रश्न सोडवून दाखवले त्याची PDF सुद्धा मी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल, त्याच्यावरून तुम्ही PDF डाउनलोड करून पाहू शकता.
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना सुद्धा याला शेअर करायला विसरू नका आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू.